श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.3 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन. ओके, आता मी फर्स्ट क्वेश्चन आहे ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. इन क्वाड्रिलॅटरल ABCD, लेंथ AB इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, लेंथ DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, लेंथ AD is equal to 8 centimeter. Find the area of quadrilateral ABCD. आता आपल्याला इथं फिगर एक दिलेली आहे. AB हे अंतर काय 13 आहे, राईट. आणि DC म्हणजे हे किती आहे 9 सेंटीमीटर आहे आणि AD आहे 8 सेंटीमीटर आहे. ओके, तर आपल्याला काय ह्या क्वाड्रिलॅटरलचा म्हणजे एरिया काढायचा आहे ABCDचा. आता तुम्ही बघितलं तर हा जो क्वाड्रिलॅटरल येतोय तो काय ट्रॅपेझियम येतोय का. तर ट्रॅपेझियमचं काय असतं तर म्हणजे दोन्ही साईड असतात त्या काय पॅरलल असतात. ओके, आणि तुम्ही बघितलं तर AB आणि DC ह्या दोन जे साईड आहेत त्या काय पॅरलल येतात, त्यामुळे हा काय ट्रॅपेझियम होतोय. ओके, आता ट्रॅपेझियम एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला यूज करून आपण काय त्याचा एरिया काढूया. फर्स्ट आपल्याला गिवन जे काही दिलेलं आहे ते फर्स्ट आपण काय लिहून घेऊया. ओके, इन क्वाड्रिलॅटरल ABCD ह्याच्यामध्ये काय होणार आहे, लेंथ ऑफ AB इज इक्वल टू काय होतंय बघा. आता AB 13 दिलेला आहे, राईट, 13 सेंटीमीटर. नंतर लेंथ कशाची DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, राईट. आणि लेंथ AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे तर एरिया काढायचा आहे. आता त्यासाठी आपल्याला हे समजलं की ट्रॅपेझियम आहे, त्यासाठी आपण काय करूया, एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला यूज करूया. एरिया ऑफ द ट्रॅपेझियम, त्याचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड, राईट, पॅरलल साइड. ओके, म्हणजेच काय होणार आहे तर हाफ इंटू, आता पॅरलल साइड म्हणजे ह्या पॅरलल साइड आहे त्याची सम. ओके, आता इंटू हाईट पण होते. ओके, 2 मिनिट, इंटू हाईट ह्याचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. म्हणजेच काय होणार आहे, हाफ इंटू या पॅरलल साइडची सम म्हणजेच AB प्लस DC, म्हणजेच काय होतंय AB प्लस DC, राईट. आणि इंटू हाईट म्हणजे काय AD असणार आहे. ओके, आता बघा हाफ इंटू AB आहे किती 13 दिलेला आहे, DC दिलेला आहे, DC 9 दिलेला आहे आणि इंटू AD 8 दिलेला आहे. ओके, म्हणजेच किती होतंय हाफ इंटू 13 प्लस 9 तर किती होतंय 22 होतंय इंटू 8. ओके, आता 2 ना आपण डिवाइड करूया. 2 1 ज 2, 2 1 ज 2, म्हणजेच काय राहतंय 11 इंटू 8 राहतंय, राईट. 11 8 ज 88 म्हणजे 88. आणि आपल्याला हा काय एरिया आहे त्यामुळे त्याचं युनिट काय येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2, लेंथ ऑफ द 2 पॅरलल साइड्स ऑफ ए ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर and 11.5 centimeter respectively, and its height is 4.2 centimeter. Find its area. आता आपल्याला इथं दिलेला आहे ट्रॅपेझियम आहे हा, आणि त्याच्या पॅरलल साइडची लेंथ ही दिलेली आहे आणि त्याची हाईट ही दिलेली आहे आणि त्याचा काही एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, आता फर्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे लेंथ ऑफ द 2 पॅरलल साइड्स ते लिहून घेऊया आणि म्हणजे ट्रॅपेझियम ऑफ द एरिया हा फॉर्म्युला यूज करून त्याचा काही एरिया फाइंड करूया. ओके, म्हणजे लेंथ ऑफ द 2 पॅरलल साइड
किती आहे 8.5 सेंटीमीटर. अजून काय अँड 11.5 सेंटीमीटर. राईट. आणि त्याची हाईट काय आहे 4.2 सेंटीमीटर. राईट. आणि आता आपण काय हा फॉर्म्युला यूज करूया. एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इज इक्वल टू काय होणार आहे हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. राईट. इंटू हाईट. ओके. इज इक्वल टू हाफ इंटू आता लेंथ म्हणजे आपण का लिहिलेली आहे बघा. त्याची काही सम लिहायची आहे म्हणजे 8.5 प्लस 11.5 ह्या दोन पॅरल साइड्स आहेत त्या लेंथची काय सम इंटू हाईट म्हणजे किती आहे 4.2. ओके. इज इक्वल टू हाफ इंटू आता ह्याचं प्लस करून किती होतं ते फर्स्ट लिहूया. किती होतं आहे बघा आता 11.5 आणि 8 म्हणजे 8.5. राईट. 5 प्लस 5 10 होतं आहे. 8 प्लस 1 9 9 प्लस 1 10 होते. राईट. आणि 2 म्हणजेच किती येतं आहे तर 20. राईट. इंटू 4.2. ओके. आता आपण बघूया आता भाग घालूया. 2चं 4 पॉईंट आला 2 1चं 2. राईट. म्हणजेच किती येतं आहे 20 इंटू 2.1. राईट. आता आपण डायरेक्ट 21 भाग घालूया. 21 2चं 42 होतं आहे. राईट. आणि आता हा 0 एक आहे 0 द्यायचा आहे. राईट. पण इथं आपल्याला पॉईंट आहे आणि पॉईंट नंतर एकच फक्त नंबर आलेला आहे त्यामुळं आपल्याला एक नंबरच्या आधी इथं पॉईंट घ्यायचा आहे. राईट. त्यामुळं काय आपला आन्सर येत आहे तर 42 आलेला आहे. आणि एरिया आहे त्यामुळे स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे आपला एरिया ऑफ द ट्रॅपेझियम किती आलेला आहे तर 42 स्क्वेअर सेंटीमीटर. राईट. आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3. क्वाड्रिलॅटरल PQRS is an isosceles trapezium. Length PQ is equal to 7 cm. Segment PM perpendicular segment SR. Length SM is equal to 3 cm. आता इथं PQRS दिलेला आहे तो काय सांगितलेला आहे ट्रॅपेझियम सांगितलेला आहे आणि ट्रॅपेझियम आहे तो आयसोस्केल्स आहे. म्हणजे ह्या ट्रॅपेझियमच्या दोन्ही साईड असणार आहेत त्या इक्वल असणार आहेत. ओके. आता PQSR ही तर इक्वल नाही त्यामुळे PSQR हे दोन्ही काही इक्वल लेंथचे असणार आहे. राईट. आणि आपल्याला काय PM परपेंडिक्युलर आहे SRला. राईट. आणि SM आहे 3 सेंटीमीटर. आणि आता बघा डिस्टन्स बिटवीन टू पॅरल साईड इज 4 सेंटीमीटर म्हणजे ह्या दोन्ही पॅरल साईड्समधील डिस्टन्स आहे PM ते 4 सेंटीमीटर आहे. आणि फाइंड द एरिया ऑफ आणि आपल्याला PQRSचा एरिया फाइंड करायचा आहे. ओके. आता एरिया फाइंड करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे तर दोन साईड आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला PQ ही साईड आपल्याला माहीत आहे. राईट. आता SR आपल्याला फर्स्ट फाइंड करावी लागणार आहे आणि हाईट तर आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. ओके. आता ती फाइंड करण्यासाठी फर्स्ट आपण काय आता इथं PM जशी साईड काढलेली आहे एक तसंच आपण आपल्याला इथं एक म्हणजे SRला परपेंडिक्युलर इथे एक आपल्याला लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. ओके. आणि नंतर आपल्याला पायथागोरसचा थेरम यूज करून फर्स्ट आपल्याला ही साईड आपल्याला काढावी लागणार आहे. ओके. आता ही मी काय लाईन ड्रॉ करत आहे आणि इथं आपल्याला नाव द्यायचं आहे. इथं M आहे मी इथं N नाव देत आहे. आणि हे QN हे अंतर त्यामुळं 4च होणार आहे का तर ह्या दोन पॅरल लाईन्समधील अंतर इथं जेवढं असणार आहे तेवढंच पुढं किती जरी लाईन या एक्सटेंड केल्या तरी तेवढंच अंतर असणार आहे. ओके. म्हणजेच QN ही काय होणार आहे 4 सेंटीमीटर होणार आहे. ओके. फर्स्ट आपण जे करून घेतलं ते लिहून घेऊया. ड्रॉ ए सेगमेंट
कोणती काढलेली आहे आता आपण? QN परपेंडिक्युलर आहे कशाला? SRला. परपेंडिक्युलर सेगमेंट SR. ओके, देअरफोर त्यामुळे काय होणार आहे? PM इज इक्वल टू QN होणार आहे. QN इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. का तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स, राईट? टू पॅरलल साइड्स. ओके, नंतर आता बघा, त्यामुळे कोणता तयार होतोय? PQNM हा काय रेक्टँगल तयार झालेला आहे, राईट? देअरफोर PQNM becomes रेक्टँगल. ओके, त्यामुळे काय होणार आहे? तर लेंथ MN इज इक्वल टू लेंथ PQ होणार आहे. आणि PQ आहे 7 दिलेला आहे, त्यामुळे MN ही काय असणार आहे? 7 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच बघा आता लेंथ MN इज इक्वल टू लेंथ PQ इज इक्वल टू किती? 7 सेंटीमीटर, राईट? आता आपल्याला काय इथं PMS ह्याच्यामध्ये काय हा राईट अँगल ट्रायंगल झाला, राईट? इथं काय पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. इन राईट अँगल ट्रायंगल PMS बाय पायथागोरस थेरम काय होणार आहे? त्यामुळे बघा आता PH चा स्क्वेअर इज इक्वल टू काय? SM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर, राईट? आता SM किती आहे? SM 3 चा स्क्वेअर, राईट? आणि PM किती आहे? तर 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर, राईट? 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 झालं, 4 चा स्क्वेअर 16 झालं, आणि 9 प्लस 16 म्हणजे किती? 25 झालं. म्हणजेच PH चा स्क्वेअर किती झालेला आहे? तर 25. देअरफोर त्यामुळे PS इज इक्वल टू 5 येणार आहे. का तर 25 हा 5 चा स्क्वेअर आहे. ओके, आणि 5 सेंटीमीटर, राईट? आणि PS आपण 5 काढलं, राईट? तसंच त्यामुळे QR हेही 5 होणार आहे. का तर हे काय आपल्याला सांगितलेले आहे? तर आयसोस्केल साइड सांगितलेले आहेत, राईट? म्हणजेच बघा आता देअरफोर लेंथ PS इज इक्वल टू लेंथ QR इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. का तर PQRS इज आयसोस्केल्स ट्रॅपेझियम, राईट? ट्रॅपेझियम. ओके, नंतर आता आपण इथंही जसा इथं यूज केला पायथागोरसचा थेरम तसाही ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये करायचा. हाही काय राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, नाव इन राईट अँगल ट्रायंगल QNR हा होतोय. आता बाय पायथागोरस थेरम आता काय होणार आहे? QR स्क्वेअर हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर म्हणजे NR चा स्क्वेअर प्लस QN चा स्क्वेअर. QN येते, राईट? QN चा स्क्वेअर. ओके, त्यामुळे आता QR आपण आता फाइंड केलं किती आहे? तर 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू NR आपल्याला काय काढायचं आहे? राईट, NR आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, NR चा स्क्वेअर प्लस काय? QN आत्ताच आपण हे केलं, फाइंड केलं. QN किती आहे? तर 4 आहे. 4 चा स्क्वेअर. ओके, आता 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 होतंय इज इक्वल टू NR चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16 होतोय, राईट? देअरफोर त्यामुळे 25 प्लस आहे, इकडे गेलं की ते मायनस होणार आहे, -16, राईट? इज इक्वल टू NR चा स्क्वेअर.
म्हणजेच एन आरचा स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 16 किती होत आहे तर 9 होत आहे. देअरफोर त्यामुळे एन आर इज इक्वल टू काय येणार आहे 3 येणार आहे का तर 9 हा 3चा स्क्वेअर आहे. राईट. म्हणजे एन आर आपलं किती इथं एन आर इथं किती 3 आलेलं आहे. राईट. आणि आता हे 7 आहे. राईट. म्हणजे एस आर इज इक्वल टू ह्या तिन्हींची सम केली की आपल्याला एस आर भेटणार आहे. आणि नंतर आपण काय एरियाचा फॉर्म्युला फाइंड करून ना म्हणजे एरियाचा फॉर्म्युला यूज करून आपण काय करायचं आहे त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. ओके. म्हणजेच आता बघा लेंथ ऑफ एस आर इज इक्वल टू काय होणार आहे एस एम प्लस एम एन प्लस एन आर. राईट. म्हणजे हे प्लस हे. ओके. म्हणजे किती होत आहे तर 3 + 7 + 3. ओके. म्हणजेच किती आलं 7 + 3 10 10 + 3 13 म्हणजेच 13 सेंटीमीटर. राईट. आता आपण एरिया ऑफ ट्रॅपेझियम हा फॉर्म्युला यूज करूया. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू काय होणार आहे हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ parallel sides into काय height. राईट. इंटू हाईट इज इक्वल टू हाफ इंटू आता दोन्हीही साईड भेटलेले आहेत आपण त्याची सम म्हणजे दोन्ही साईड पी क्यू. ओके. प्लस कोणती एस आर होते एस आर इंटू हाईट कोणती पी एम होणार आहे पी एम. ओके. आता ज्याच्या त्याच्या व्हॅल्यू आपण काय ह्यामध्ये लिहूया. पी क्यू आहे 7 एस आर आपण आत्ताच काढलेला आहे 13 इंटू पी एम आहे 4 इज इक्वल टू हाफ इंटू आता 7 + 13 20 होत आहे इंटू 4. आता 2 ना आपण डिवाइड करू शकतो. 2 1 2 2 0 0. राईट. म्हणजेच किती आलं बघा आता 10 इंटू 4 म्हणजेच किती आलं 40. 10 4 40. आणि हे काय आहे तर एरिया आहे त्यामुळे त्याचं युनिट काय येणार आहे स्क्वेअर. राईट. स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच काय एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती आलेलं आहे 40 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. आपलं काय हे आन्सर आलेलं आहे. तर स्टुडंट्स अशा पद्धतीनं बघा आपलं तर 15.3 शिकवून काय फुल कंप्लीट झालं आहे. ओके. तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.